जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्टार्टअप क्लासेसवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी पडणारे महत्त्वाचे असे 25 प्रश्न बघणार आहोत. प्रश्न आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच व्हिडिओला शेअर करा व स्टार्टअप क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न पहिला आहे, गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी या नावाने कोणत्या साप्ताहिकात लेखन करीत असत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रभाकर. प्रभाकर या साप्ताहिकात लेखन करीत असत. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, तरळ अंतराळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शंकरराव खरात. शंकरराव खरात हे तरळ अंतराळ या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक तिसरा आहे, भारतातील पहिल्या पंचवार्षिक योजनेचे शिल्पकार कोण होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 PC महालनोबिस. प्रश्न क्रमांक चौथा आहे, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यांची संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पहिला ऑप्शन क्रमांक पहिला या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे, राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जयंती पटनायक. जयंती पटनायक या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या. प्रश्न क्रमांक 6 आहे, कोणत्या संस्थेचा शाहू महाराजांवर सर्वात जास्त प्रभाव होता? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आर्य समाज. प्रश्न क्रमांक 7 आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कलम 143. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा, पंडित रमाबाईंना ब्रिटिश सरकारने कोणता किताब दिला होता? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कैसर-ए-हिंद. प्रश्न क्रमांक 9 आहे, स्वामी दयानंद सरस्वतींनी कोणते पुस्तक लिहिले होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सत्यार्थ प्रकाश. हे योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, राज्याचा महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सादर करतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राज्यपाल. प्रश्न क्रमांक 11 आहे, राज्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोणाकडून केली जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राज्यपाल. राज्य निवडणूक आयोगाची नेमणूक किंवा आयुक्तांची नेमणूक कोण करतं? तर राज्यपाल करतात. प्रश्न क्रमांक 12 आहे, खालीलपैकी कोणत्या नवरत्न कंपनीला विझाग स्टील असे म्हटले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड. प्रश्न क्रमांक 13 भारतात वस्तू व सेवा कर कधी लागू झाला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक 2 1 जुलै 2017 पासून वस्तू व सेवा कर म्हणजेच GST लागू झाला. प्रश्न क्रमांक 14 आहे, फेकरी औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जळगाव. जळगाव जिल्ह्यात फेकरी औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 15 विमानाच्या उड्डाणाला न्यूटनचा कितवा गतिविषयक नियम लागू होतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गतिविषयक दुसरा नियम. प्रश्न क्रमांक 16 आहे, आद्यक्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय कोणत्या धरणाला ओळखले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भंडारदरा या धरणाला वीर राघोजी भांगरे जलाशय या नावाने ओळखले जाते. तसेच याला विल्सन धरण असे देखील नाव आहे. तसेच आर्थर लेक असे देखील म्हटले जाते.
प्रश्न क्रमांक 17 राज्य मानव अधिकार आयोगाच्या अध्यक्षांचा कार्यकाळ किती असतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 3 वर्षे. 3 वर्षे हे योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 साल्हेर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नाशिक हे योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दोडा बेट्टा. दोडा बेट्टा हे योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 बघा नापणे धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग हे योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 आहे कोणत्या नदीच्या खोऱ्यास संतांची भूमी म्हणून ओळखले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोदावरी. प्रश्न क्रमांक 22 चेतापेशींना आधार देणाऱ्या व त्यांच्या कार्यात मदत करणाऱ्या पेशींना काय म्हणतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चेताबंध. प्रश्न क्रमांक 23 आहे कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी मालक बनला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रयतवारी. रयतवारी या पद्धतीत शेतकरी मालक बनला. प्रश्न क्रमांक 24 जिना हाऊस ही प्रसिद्ध वास्तू खालीलपैकी कोणते आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुंबई. मुंबई येथे जिना हाऊस ही प्रसिद्ध वास्तू आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे 1930 सालच्या मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अवंतिकाबाई गोखले. तर अशा तऱ्हेने विद्यार्थी मित्रांनो आपण 25 प्रश्न बघितले. प्रश्न आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच व्हिडिओला शेअर करा व स्टार्टअप क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, वंदे मातरम.